ऋतुजा आत्महत्येप्रकरणी पतीचा जामीन फेटाळला. ऋतुजा उर्फ गौरी सुकुमार राजगे राहणार अश्विनी हाऊसिंग सोसायटी यशवंतनगर कुपवाड या गर्भवती विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या पतीचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. जिल्हा न्यायाधीश सुरा पडवळ यांनी हा निर्णय दिला आहे. ऋतुजा राजगे या 7 महिन्यांच्या गर्भवती विवाहितेत धर्मांतरासाठी तसेच वडिलांकडून घर बांधकामासाठी पैसे आणण्यासाठी पती सासू सासरा यांनी तगादा लावत तिचा छळ केला होता. त्यांच्या त्रासाला कंटाळून ऋतुजाने दिनांक 6 जून 2025 रोजी गळफास लावून आत्महत्या केली आणि या गुन्ह्यात ऋतुजाचा पती सुकुमार सुरेश राजगे, सासू अलका सुरेश राजगे, सासरा सुरेश राजाराम राजगे सर्व राहणार अश्विनी हाऊसिंग सोसायटी यशवंतनगर कुपवाड या तिघांना कुपवाड पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी सध्या सासू सासरा जामिनावर बाहेर आले, मात्र पती कारागृहात आहे. पती सुकुमार राजगे यांनी जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सत्र न्यायाधीश सुरा पडवळ यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतला. प्रकरणातील पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब पाहता आरोपीचा गुन्ह्यातील सहभाग प्रथमदर्शनी दिसून येतो. आरोपी मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत असल्याने तो तपासात अडथळा आणू शकतो किंवा फरार होऊ शकतो ही शक्यता नाकारता येत नाही. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता न्यायालयाने सुकुमार राजगे याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. या कामी सरकारी पक्षाच्या वतीनं सहाय्यक सरकारी वकील VM देशपांडे आणि फिर्यादीच्या वतीनं ॲडव्होकेट सौरभ वाटवे, ॲडव्होकेट प्रमोद बेळंकी यांनी काम पाहिलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी कुपवाड.